तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर मंडळी पहा, आपण हळद लावली, किती छान उगून आली हळद. पहा मंडळी, किती मस्त उगून आली. आणि ही हळद म्हणजे आपण मागच्या वर्षी हळद लावली होती, तर हळद काढली तर काय हळकुंड जमिनीमध्ये राहिले होते, तर ती उगलेली. पहा किती मोठी झाली हळद. खूप छान हळद आली आपली उगून, खूप मस्त हळद आली आहे. आणि हळद आपण काय केलं होतं माहिती का, हळकुंड गठुड्यामध्ये बांधून जमिनीमध्ये पुरले होते आणि लावायच्या वेळेस त्यावेळेस ते गठुडं काढलं, त्याच्यात ओरिजिनल कोंब आलेले होते. आणि मग ते बारीक बारीक हळकुंड कापून लावले, त्याला आधीच कोंब आले होते, त्यामुळे आपली हळद आता खूप मस्त आली आहे. पटकन उगून आली आपली हळद. पहा किती मोठाली झाली आहे, खूप भारी आली हळद. पहा ही आधी मागच्या वर्षी लावलेली हळद किती मोठी झाली. हिने आत्ता परत लावलेली हळद, संपूर्ण हळद लावली सगळीकडे आपण. चला भेंड्या पाव खायचा, थोडंफार खायला थोडे झाडे लावले. एवढंच थोडं घरगुती म्हणजे नाही का, थोडाफार भाजीपाला असला का कसा ऑर्गॅनिक त्याच्यासाठी पण चांगला. गावरान भेंडी आपली तर मंडळी, एवढी भेंडी तोडली ताजी ताजी, अजून पुढचे झाडं राहिले तोडायचे. चला तर मग, रामकृष्ण हरी, बाय.